उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंत्रालयात कधी जाणार याची माहिती आता समोर आली आहे। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं गेल्या काही दिवसांपूर्वी दुर्दैवी अपघाती निधन झालं। अजित पवार यांच्यावर शोकाकुळ वातावरणात बारामती इथं अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर त्यांचं अस्थिकलश संपूर्ण राज्यभरात कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी पाठवण्यात आला आहे। त्यानुसार आज राज्यातील विविध जिल्ह्यात अजित पवारांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। दुसरीकडे बारामतीतही आज पवार कुटुंबियांच्या सांत्वनासाठी राज्यभरातून कार्यकर्ते पदाधिकारी येत आहेत। त्यासाठी सुनेत्रा पवार याही बारामतीत आहेत। उद्या मंत्रालयात होणारी मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलण्यात आली आहे, त्यामुळे या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक होणार नाही। राज्य मंत्रिमंडळाची बैठक दर मंगळवारी होत असते, मात्र उद्याची बैठक होणार नसल्याची माहिती आहे। अजित पवारांचं दुःखद निधन आणि राज्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्याची मंत्रिमंडळ बैठक होणार नाही। त्यामुळे या बैठकीला नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहतील का या चर्चेला पूर्णविराम मिळालाय। सुनेत्रा पवार पुढील 2 दिवस पुणे जिल्ह्यात दौरा करणार आहेत, तर 9 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात उपस्थित होणार आहे अशी माहिती मिळाली।